मला 10वीमध्ये 98.8% होते. पहिली ते 10वीचा तो अभ्यास कशा पद्धतीने करायची? पहिली ते 10वीमध्ये मी वसुंधरा प्राथमिक विद्यालय येथे शिकले. तिथे मला आदरणीय मनोरंजन धस साहेब यांचं फुल गायडन्स होतं. तसेच वसुंधरा शाळेतील सर्व स्टाफ यांचंही फुल गायडन्स होतं. त्यामुळे मला दिशा मिळाली की मी हे सहज करू शकते म्हणून, आणि त्यामुळेच मी आत्ता इथं आहे, इंटरव्ह्यू देते. मी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे होते. तो पण निर्णय माझ्यासाठी खूप चांगला ठरला, कारण वसुंधरात जी मला सवय लागली होती तीच तिथे जाऊन मला उपयोगी पडल्या. 11वी-12वीला असताना किती तास अभ्यास करायचे? 11वी-12वीला म्हणजे असं फिक्स नव्हतं, पण 6 अवर्स करायचे मी, कॉलेज टाईम सोडून 6 अवर्स. हां. बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील कन्या श्रावणी पोकळे हिने नीट परीक्षेत तब्बल 650 गुण मिळवत प्रतिष्ठित एम्स महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. वसुंधरा विद्यालयाच्या या विद्यार्थिनीने हे यश नेमकं कसं मिळवलंय, तिच्या मेहनतीचा प्रवास, अभ्यासाचं नियोजन आणि यशाचं गमक जाणून घेण्यासाठी आज मराठीने तिच्याशी साधलेला हा खास संवाद. काय सांगशील, कशा पद्धतीने तुझं हे यश संपादन केलं? नमस्कार, मी श्रावणी संतोष पोकळे. मी इयत्ता 1ली ते 10वीचं शिक्षण वसुंधरा विद्यालय प्राथमिक आष्टी येथे घेतलं. तिथूनच मला खरी दिशा मिळाली की पुढं जाऊन आपण हे केलं पाहिजे, आणि स्टॅमिना वगैरे सगळ्या गोष्टी मला तिथूनच मिळाल्या. त्यानंतर 11वी व 12वीचं शिक्षण माझं लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय येथे झालं. त्या विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना तुला इयत्ता 10वीमध्ये किती टक्के होते? मला 10वीमध्ये 98.8% होते. पहिली ते 10वीचा तो अभ्यास कशा पद्धतीने करायची? पहिली ते 10वीमध्ये मी वसुंधरा प्राथमिक विद्यालय येथे शिकले. तिथे मला आदरणीय मनोरंजन धस साहेब यांचं फुल गायडन्स होतं. तसेच वसुंधरा शाळेतील सर्व स्टाफ यांचंही फुल गायडन्स होतं. त्यामुळे मला दिशा मिळाली की मी हे सहज करू शकते म्हणून, आणि त्यामुळेच मी आत्ता इथं आहे, इंटरव्ह्यू देते. खरं तर याचं सर्वात मोठं श्रेय माझ्या पॅरेंट्सला, माझ्या फ्रेंड्सला आणि वसुंधराचा स्टाफ. कुठं कॉलेज केलं? मी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे होते. तो पण निर्णय माझ्यासाठी खूप चांगला ठरला, कारण वसुंधरात जी मला सवय लागली होती तीच तिथे जाऊन मला उपयोगी पडल्या. 11वी-12वीला असताना किती तास अभ्यास करायचे? 11वी-12वीला म्हणजे असं फिक्स नव्हतं, पण 6 अवर्स करायचे मी, कॉलेज टाईम सोडून 6 अवर्स. हां. आता पुढं जे तुझा नीटला नंबर लागला, याचा कसा अभ्यास केला? त्याचा अभ्यास म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची या अभ्यासामध्ये. मी तिथे 11वीला गेले होते, तर तिथं बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंतचे सगळे प्रॉब्लेम्स आमच्याकडून सॉल्व करून घेतले. फॅकल्टीही खूप चांगली होती, त्यामुळे मला खूप मदत मिळाली. आणि कन्सिस्टन्सी तर आहेच, कन्सिस्टन्सीशिवाय काहीच शक्य नाही आहे. इट मॅटर्स द मोस्ट. या महाविद्यालयामधून तुझा प्रथम क्रमांक मिळवला, कशा पद्धतीने तू हे सगळं अचीव केलं, काय सांग? अचीव केलं म्हणजे तेच, परत कन्सिस्टन्सी मॅटर करते, आणि तिथल्या टीचर्सचं गायडन्स होतं मला प्रॉपर. तसंच तिथं माझे कोऑर्डिनेटर विनोद झरी टाकेकर सर यांनीही खूप मला गायडन्स केलं आहे वेळोवेळी, आणि स्टाफचंही खूप छान गायडन्स होतं. त्यांचं टीचिंग खूप छान होतं, आणि डाऊट सॉल्विंग असायचं आम्हाला, ज्याच्यामुळं मला खूप मदत भेटली. आष्टी तालुक्यामध्ये एकमेव तुझा एम्सला नंबर लागलाय, काय वाटतं, काय सांगतो? ही आनंदाचीच गोष्ट आहे. आष्टीतून आणखी मुलगी तरी कोणती एम्सला गेलेली नव्हती. मी पहिली आहे, आणि माझी प्रेरणा घेऊन आणखी इथून पुढेही जातील अशी इच्छा आहे माझी पण. याच्यातून तुला काय होण्याची, म्हणजे भविष्यात अजून काय काय करू वाटतं, काय सांगतो? भविष्यात आता मी असा पेशा निवडलेला आहे जिथं समाजसेवा हे सगळ्यात मोठं काम आहे. थोडक्यात डॉक्टर बनणं म्हणजे समाजाची सेवा आहे एका प्रकारे, आणि मी तेच करत राहील इथून पुढं कायम. पण डॉक्टरच का व्हायचं तुला? समाजसेवा हे एकच कारण असेल सध्या तरी, आणि माझी पण इच्छा होती तशी खूप, आणि आमच्या घरात सगळ्यांचीच इच्छा होती मी डॉक्टर व्हावं, आणि मग मला पण वाटलं की मी करू शकते. तू डॉक्टर व्हायचं असं नाही, तसं काही नाही, माझी पण होती ना, त्यामुळेच मी अचीव करू शकले. नाहीतर फक्त त्यांच्या इच्छेवर हे शक्य झालं नसतं. माहिती का, आई वडिलांची इच्छा असते आमच्या मुलाने असंच हो, हा, त्या संदर्भात काय सांगतील? नाही, आमच्यात तसं काही नव्हतं.
म्हणजे डिसिजन माझ्यावर होता. जर तुला करायचं आहे, त्यांचं असं होतं तुला जर हे करायचं आहे तर तू पूर्णपणे त्यात उतर. आणि मग मी शेवटी ठरवलं, शाहूची स्क्रीनिंग झाली आणि तिथं सिलेक्ट झाल्यावर मी ठरवलं आता जर बॅचचं नाव एम्स आहे तर आपल्याला एम्सला गेलंच पाहिजे. आणि या आणि परीक्षेचा तिथूनच मला मोठा दिशा घोटाळा भेटली. झाला, सगळ्या देशात चर्चा झाली. पहिल्यांदा जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये तुला किती मार्क भेटले आणि आता दुसऱ्यांदा परीक्षा झाली, याच्यात काय बदल झाला? जेव्हा पहिल्या वेळेस पेपर झाला तेव्हा म्हणजे मी खूप आनंदात होते. पेपरमधून बाहेर आल्यावर पेपर सोपा आला होता. मग मी एक्सपेक्टेशन धरले होते पण मला 640च आले. मग तेव्हा वाईट वाटलं होतं आणि सेकंड चान्स हे नव्हतंच माझ्या डोक्यात. पण लकीली पेपर फुटीमुळे पेपर कॅन्सल झाला आणि सेकंड चान्स भेटला आणि त्या एका महिन्यात मग मी केलं परत आणि मग 650 आले मला. याचं सगळं श्रेय कोणाला द्यायचे ना? सगळं श्रेय माझ्या पॅरेंट्सला, माझ्या पूर्ण फॅमिलीला, माझे फ्रेंड्स, माझे टीचर्स आणि राजर्षी शाहू महाविद्यालय आणि वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी. एकूण हे आतापर्यंत मिळवलेलं यश आहे, परंतु तुझ्यासारख्या अशा अनेक मुलं आहेत त्यांच्यासाठी काय सांगते? एक सल्ला, मैत्रीचा सल्ला म्हणून काय सांगते? हेच की तुम्हाला असं नाही की 2च प्रोफेशन आहेत, डॉक्टर आणि इंजिनियर. आज तर तेच चालू आहे समजा. पण खूप प्रोफेशन आहेत ज्यात तुम्ही यश मिळवू शकता. परंतु कोणत्याही प्रोफेशनमध्ये जर जायचं असेल तर कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. तुम्हाला सतत ते काम करायला आवडलं पाहिजे आणि ज्या कामात आवड आहे तेच करा, जेणेकरून तुमचं यश तुमच्या आणखी जवळ येईल. आपण बघितलं का आष्टीसारख्या ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांनी सुद्धा एम्सला लागू शकतील. जर जिद्द मेहनत असेल तर नक्कीच यश मिळतं. हे तिच्या बोलण्यातून आलं. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज.